5 मिनिटं. आतापर्यंत अभंग सोडवण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केला, पण ऐका महाराज, जीवन जगत असताना शेवटचे 5 मिनिटं मी आपल्या जीवनाबद्दल बोलत असते. दररोज घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती, तेथे असावा प्रेमळ जिव्हाळा, नकोच नुसती नाती. आपण प्रपंच करतोय, आपल्या घरामध्ये प्रेम आणि जिव्हाळा असायला पाहिजे. महाराज तुम्हाला द्यायचं आहे. हात जोडून विनंती करते मायबाप, जीवन जगत असताना संकट कोणतंही येऊ द्या, पण आत्महत्या हा त्याच्यावर पर्याय नाही. माझा शेतकरी बाप हा कालही राजा, आजही राजा आणि उद्याही राजा आहे. महाराज पाठीमागे एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, तुम्हाला आला की नाही मला माहिती नाही. त्याच्यामध्ये एका शेतकऱ्याच्या कोथिंबिरीचे 12 लाख झाले होते. आला का नाही व्हिडिओ काय माहिती नाही. आता मला सांगा, 12 लाखाचं एवढं मोठं गठुडं होतं का? खरंच सांगा पुरुष वर्ग, एवढे होतात 12 लाख? कॅमेरा त्यांच्या माग आणि 12 लाख शेतकऱ्याच्या साध्या कोथिंबिरीचे 12 लाख. सगळ्यांच्या भवया उंचवल्या ना. मीडिया काही सोपी आहे का महाराज? कॅमेरा त्यांच्या पाठीमागे. अरे माझ्या शेतकरी राजाच्या साध्या कोथिंबिरीचे 12 लाख झाले, तर लोकांच्या भवया उंचवल्या गेल्या, त्यांच्या पाठीमागे कॅमेरे लागले. पण ज्यावेळेला माझ्या शेतकरी राजाच्या खिशामध्ये बियाणं घ्यायला 1200 रुपये नसतात, त्यावेळेला हे सोशल मीडियावाले कुठे जातात महाराज? सांगेन मी तुम्हाला. आता पोटातली भूक आणि पैसा याचं सोंग नाही करता येत ना महिला मंडळ. एसटी स्टँडवर मुलगी उतरली आणि बाप मुलीला न्यायला आला. महाराज पोरगी माझी लग्न झाल्यानंतर 2-3 दिवसासाठी राहण्याकरता येणार आहे. बापाला किती आनंद आहे मुलीचा महाराज, प्रचंड आनंद आहे बापाला मुलीचा. इथं बसलेला प्रत्येक पुरुषाला मी विचारेल, महाराज तुमच्या जीवनामध्ये तुमची आई गेली तर तुम्ही रडणार नाही, पत्नी गेली तरी रडणार नाही, पण एकुलती एक मुलगी वाट लावताना भर मंडपात बाप रडल्याशिवाय राहणार नाही. महाराज पुरुषाला जीवनामध्ये रडायचं माहीतच नाही. आणि एक सांगू, पुरुषाच्या जातीनं रडूही नाही महाराज. पुरुषाची जात जर छोट्या छोट्या गोष्टींना रडली तर लोक म्हणतील गडा एवढा गडी रडतो बांगड्याभर. फक्त लढायचं, रडायचं नाही. इथं उपस्थित असणारा सर्व बाप आपल्या मुलीवर प्रेम करतो, आणि ज्याला मुलगी तो या सगळ्यात श्रीमंत बाप आहे. लक्षात ठेवा या जगामध्ये. पूर्वीच्या काळावरून आठवलं गेलं मला की पूर्वीचा काळ असा होता, जास्त गाड्या नव्हत्या महाराज, बरोबर आहे का नाही? मोबाईल फोन सुद्धा नव्हते. पत्रावाटे एकमेकांना खुशाली कळवायची. अरे पत्नीनं, मुलगी लहान असताना पत्नीनं मरावं महिला मंडळ, आणि लोकांनी म्हणावं अहो राम भाऊ दुसरं लग्न करा. नको, दुसरं लग्न केलं तर दुसरी माझी पत्नी येईल, माझी मुलगी परक्याचं धन तिला त्रास होईल, सावत्र आई तिच्याकडून काम करून घेईल. म्हणून राम भाऊने पूर्ण आयुष्य तारुण्य काढलं महाराज. प्रचंड कष्ट केले, पोरीला शिकवलं. आता पोरगी लग्न झालं, पोरगी दुसऱ्याच्या घरी गेली. रामभाऊचं आता वय झालं महाराज. म्हातारपण असं आहे की अंगावरचं ब्लँकेट सुद्धा माणसाला बाजूला करता येत नाही, ते म्हातारपण आहे. आता जवळ कोणीच नाही, पोरीची आठवण यायला लागली बापाला. बापानं पत्र लिहिलं, तायडे 7-8 दिवस ये ग बाई, नाही तर मी मेलो तरी तुला कळायचं नाही. पत्र पोहोचलं, पोरगी पळतच आली महाराज. महिनाभर पोरगी राहिली, बापाला खाऊ पिऊ घातलं. आता बाप चांगला झाला. बापानं म्हणा बाई तुझ्या प्रपंचाकडे लक्ष दे ग बेटा. पोरीला बापानं बसून दिलं महाराज, एसटीत बसून दिलं. म्हातारा बाप आजही तुम्ही निरीक्षण करा. एसटी जर स्टँडवर उभी राहिली, एसटी जर स्टँडवर आली तर म्हातारा बाप आपल्या मुली करता तरुण मुलासारखा त्या एसटीत पळतो आणि आपल्या मुलीसाठी एसटीत शीट धरतो महाराज. माझ्या मुलीला उभं राहून नाही जाता आलं पाहिजे, बसून गेली पाहिजे पोरगी माझी.
त्या बापानं सीट पकडलं, पोरीला बसवलं, पोरीच्या सगळ्या पिशव्या वरती टाकल्या महाराज. आणि शेजारी बसलेल्या काकांना तो बाप हात जोडतो. काका, तुम्हाला कुठं उतरायचंय? काका म्हणतात मला त्या स्टॉपला उतरायचंय. काका, माझ्या पोरीला तुमच्या अलीकडल्या गावात उतरायचंय. पोरीला जर झोप लागली तर पोरगी पुढच्या गावात जाईल. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो का तिचं गाव आलं हा तिला जर झोप लागली तर तुम्ही तिला उठवा. शेवटी ड्रायव्हर आला. बाप वारंवार ड्रायव्हरला म्हणतो, ड्रायव्हर काका, आमका गाव आहे हो, त्या आमक्या गावात माझ्या पोरीला उतरून द्या. ड्रायव्हर काकांनी म्हणा, हो आजोबा टेन्शन नका घेऊ, मी उतरून देतो. बाप एसटीच्या खाली उतरला आणि लेकीच्या खिडकी जवळ आला. बाई झोपू नको बरं का, झोप लागल, पुढे जाशील. शेवटी ड्रायव्हरने एसटी चालू केली. बाप पोरीसाठी हात हलवतोय. एसटी निघून गेली. बाप हात हलवतोय. एसटीच्या पाठीमागे जी धूळ आहे ना महाराज, जो फुपाटा उडतोय, त्या फुपाट्याला सुद्धा बापानं हात हलवावा. आणि पोरीला बापानं घरी आदल्या दिवशी दिवसभर बाप म्हणायचा, बाई पोचल्यावर पत्र पाठव बर का. तू पोचली ना माझ्या लक्षात नाही राहायचं, मला तुला पत्र पाठवता नाही यायचं, तू पोहोचली की मला पत्र पाठव. पोरीनं म्हणा, बाबा नका हो काळजी करू. पोरगी घरी जाते कुठं नाही तर बाप पोस्टात गेला. आलं का माझ्या पोरीचं पत्र? पोरगी माझी पत्र पाठवणार होती. पोस्टमन काका म्हणतात, कधी गेली मुलगी तुमची? ओ कालच गेली. ते पोस्टमन काका हसले महाराज. अहो पोरगी तुमची काल गेली आणि आज पत्र शक्य नाही. 8 दिवस थांबा, 8 दिवसानं पत्र येईल. बापानं दुसऱ्या दिवशी जावं, तिसऱ्या दिवशी जावं, चौथ्या दिवशी जावं. आठवडा गेला. बाप पोस्टात चक्कर मारायचा. एक दिवस पोस्टमन काका खूप बोलले महाराज, काका तुम्ही पोस्टात येऊ नका, खूप त्रास होतो. पत्र आलं का आम्ही तुम्हाला तुमच्या घरी पोहोच करू. शेवटी मुलीचं पत्र 10 दिवस झाले आलं नाही. बाप आजारी पडलेला बाप आजारानं नाही गेला तर पुरीच्या काळजीपोटी बापाचं हृदय लटलट कापायला लागलं. बापानं कागद घेतला, पेन घेतला आणि त्यावर एक वाक्य लिहिलं, माझ्या पोरीचं जर पत्र आलं तर मला जाळायच्या आधी माझ्या सरणावर पोरीचं पत्र ठेवा. पत्रात ते वाक्य लिहिलेलं महाराज. बापाचा प्राण निघून गेला. पोस्टमन काका धावत आले, तुमच्या मुलीचं पत्र आलंय. आता पत्र येऊन काय फायदा नव्हता. लोकांनी हातातला कागद वाचला होता की मला जाळायच्या आधी जर मुलीचं पत्र आलं तर ते पत्र माझ्या सरणावर टाका, म्हणजे माझ्या आत्म्याला शांती मिळेल. इतकं प्रचंड प्रेम तो बाप आपल्या मुलीवर करत असतो. अरे